जोहार मित्रांनो, केन बेतवा लिंक प्रोजेक्ट नेमकं काय आहे? आदिवासींचा विकास आहे का विनाश आहे? मित्रांनो, केन बेतवा लिंक प्रोजेक्ट नेमकं काय आहे? आपले प्रधानमंत्री 25 डिसेंबर 2024ला छतरपूर जिल्हा मध्य प्रदेशमध्ये याचा शिलान्यास करतात या प्रकल्पाचा। मित्रांनो, हा प्रकल्प नदी जोडण्याचा प्रकल्प आहे। केन नदी आणि बेतवा नदीला जोडणार आणि इकडं डॅम बनवले जातील, डोंडन डॅम। मित्रांनो, सरकार म्हणतं की या प्रकल्पामुळे अनेक लोकांना फायदा होईल, 63 लोकांना पेयजल मिळेल, पाणी मिळेल प्यायला, सिंचन होईल आणि सरकारचा असाही दावा की 163 वॅटची लाईट तयार होईल, असे अनेक दावे ते करत आहे। पण मित्रांनो, या प्रकल्पामुळे किती आदिवासींचं नुकसान होईल, आदिवासींचं विस्थापन होईल, हजारो लोक विस्थापन होतील, कुटुंब विस्थापन होतील, 20पेक्षा जास्त जे गाव आहेत ते बुडतील, त्यांची संस्कृती नष्ट होईल, असे अनेक सारे प्रश्न आहे। पण सरकार याला दुर्लक्ष करत आहे आणि जे मेन स्ट्रीमचे मीडिया आहे तेही याला दुर्लक्ष करत आहे। आणि मित्रांनो, आपण अशी इकडं एक घटना पण बघितली की सरकार मोठमोठे तर दावे करत आहे, पण हे फक्त आकडे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। जे आपण बघतो की 2024मध्ये याचं प्रकल्पाचं शिलान्यास केला आणि आता चालू आहे लगभग काम। पण इकडचे जे स्थानिक आदिवासी महिला आहे, पुरुष आहे, ते लगातार संघर्ष करत आहे, आंदोलन करत आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर हा प्रकल्प आला तर आमचे जे 20हून जास्त गावे ते बुडतील आणि आमची जी संस्कृती आहे, आमची जी भाषा आहे, आम्ही जी इथं राहतो ते आमचं कुठं ना कुठं तरी नष्ट होईल, असं या लोकांचं म्हणणं आहे। एक आदिवासी महिला म्हणत आहे की आम्ही इकडनं एक तर आम्हाला मारून द्या, नाही तर आम्ही आमची जमीन नाही विकणार। म्हणजे आम्ही मरायला तयार आहे पण आमची जमीन विकायला तयार नाही आहे। म्हणजे असं त्यांचं संघर्ष आहे मित्रांनो। काही प्रेग्नेंट महिला असतील, काही लहान छोटी बाळांना घेऊन ते चितावर म्हणजे झोपलेले आहे की आम्ही चिता आंदोलन करतोय, एक तर आम्ही मरायला तयार आहे पण आमची जमीन विकायला तयार नाही आहे, असं त्यांचं आंदोलन आहे। म्हणजे जल सत्याग्रह करताय, पंचतत्व सत्याग्रह करताय, म्हणजे ते लगातार आंदोलन करत आहे। महिला हे लगातार एवढे दिवसापासून ते आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे आणि लगातार ते तिकडं आंदोलन करत आहे, कारण की ते आपले गावं वाचवायचे, त्यांना आपली जमीन वाचवायची, आपली जंगल जमीन त्यांना वाचवायची, आपले झाडं जे तोडले जातील त्याला वाचवायचं, आपलं पर्यावरण वाचवायचं त्यांना, म्हणून ते लगातार आपलं संघर्ष करत आहे मित्रांनो। आणि सरकार तर असे मोठमोठे दावे करतील की आदिवासींना हे देऊ, ते देऊ, मुआवजा देऊ, हे सर्व गोष्टी करतील। पण मित्रांनो, हे त्यांनी कधी पाहिलं आहे की आतापर्यंत किती लाखो लोकांची जी विस्थापन झाली आहे भारत देशामध्ये, ते दुर्लक्ष करत आहे। विस्थापनचा खूप मोठा पॅटर्न आहे मित्रांनो। किती लोक विस्थापन होतील? 50,000हून जास्त लोक तिकडचे विस्थापन होतील मित्रांनो। विकास हा सरकार म्हणेल, विकास हा मोठ्या प्रमाणावर होत आहे, पण ही गोष्ट कधी पाहिली नाही की विस्थापन किती होत आहे। मित्रांनो, आपण बघतो का एका सोर्समध्ये 1990पर्यंत सुमारे 25.93 लाख आदिवासी विस्थापित झाल्याचा उल्लेख आहे मित्रांनो। म्हणजे एकूण विस्थापित लोकसंख्या आजचा खूप मोठा वाटा आहे मित्रांनो। आपण बघतो की हे विस्थापन होण्याचं मागचं रिझन आहे सरकारचं हे प्रकल्प आणणं, मायनिंग करणं, मोठमोठे प्रोजेक्ट आणणं, अडाणी अंबानीसारख्या उद्योगपतींना जमीन देणं, जंगल देणं, हेच खूप मोठे प्रश्न आहे। पण मित्रांनो, आपण दुसरीकडे बघतो की विस्थापन तर आहे, पण याच्यासोबत एक आदिवासींचं एक संस्कृती किंवा जे आपण जंगल जमीनचे आपला जो जुडाव आहे, म्हणून आपण केव्हाही बायोडायव्हर्सिटी म्हणजे पर्यावरण वाचवण्याचा आपण नेहमी लगातार संघर्ष करतो, आंदोलन करत असतो आणि तिकडं आपला जुडाव असतो मित्रांनो। आणि या प्रकल्पामुळे लगभग 9,000 हेक्टर जंगल प्रभावित होण्याची शक्यता आहे। म्हणजे लाखो जंगलं म्हणजे लाखो झाडं तोडली जातील मित्रांनो यामध्ये। आणि 9,000 हेक्टरमध्ये जे झाडं आहे ते लाखो झाडं तोडली जातील। त्याच्यानंतर इकडं एक जे केन नदी आहे तिकडं एक म्हणजे एक करताय महिला आहे, पुरुष, आदिवासी लोकल, ते म्हणत आहे की जे पन्ना टायगर रिझर्व आहे त्याच्यावर 40% प्रभाव होईल आणि तिकडचे गावं बुडतील। तिकडचे जे पन्ना टायगर रिझर्वमधले जे प्राणी आहे, ॲनिमल्स आहे, जे संस्कृती किंवा त्यांचे जुडाव असलेले किंवा या एन्व्हायरमेंटशी जुडलेले ते प्राणी त्या रिझर्वमध्ये जे राहत आहे ते कुठं ना कुठं प्रभावित होतील, ते नष्ट होतील, असं या आदिवासी लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो। हा फक्त
जंगल जंगल म्हणतात. जंगल हे फक्त जंगल नाही, जंगल म्हणजे झाडं नाहीत, जंगल म्हणजे एक आपलं नातं असतं, याच्याशी जुडलेलं असतं आपलं नातं. मित्रांनो, आपण बघतो तर आदिवासींचा जंगलाचा अर्थशास्त्र म्हणतो आपण. म्हणजे जंगलापासून आपण काय काय घेतो, खूप साऱ्या गोष्टी घेतो आपण. जंगलातून आपण लाकूड घेतो, पाणी घेतो, जडीबुटी औषध घेतो, अशा सर्व गोष्टी आपण जंगलातून घेत असतो. आपलं जीवन जे आपण दायित्व म्हणतो, आपण खूप साऱ्या जे मूलभूत स्रोत आपण जंगलातून घेत असतो. मित्रांनो, काही आपण औषधी वनस्पती, काही रोजच्या आपण जे गरजा आहे पूर्ण, ते आपण जंगलातून करत असतो. मित्रांनो, जे आपण म्हणतो की आपल्या विस्थापनामुळे जे फक्त घर नाही तर लाईव्हहूड सिस्टम होते. मित्रांनो, जंगल ही ओळख नाही तर ही एक मेन लाईन आहे आपली. आणि मित्रांनो, एक दुसरी गोष्ट ही पण आहे की जंगलामुळे जे जंगल तोडले जातील आणि महिलावरचा विशेष प्रभावही पडेल. मित्रांनो, आदिवासी महिला जंगलातून आपले झाडं, पाणी, काही भाज्या, सब्जी भाज्या म्हणजे ते घेत असतात, त्यांच्यावर ते प्रभाव पडेल आणि महिलांवर ते मोठा संघर्षही दिसेल आपल्याला. मित्रांनो, हा आपण बघितलं की सरकारचे मोठमोठे दावे आहे आणि सरकार हे म्हणतं. आणि दुसरी गोष्ट हे पण आहे ना की सरकारने म्हटलं आहे की ग्रामसभा होईल, FRA फॉरेस्ट ॲक्ट 2006 असेल किंवा फेस ॲक्ट 1996 आहे, हे सरकारने दिलं आहे. मित्रांनो, हे दिलं आहे, पण याच्यावर जे अंमलबजावणी आहे ते कुठे होते? फक्त ते डॉक्युमेंट्सवर होते, ग्राउंडवर होत नाही आहे. आपण बघितलं की केन बेतवा लिंक प्रोजेक्टमध्ये ग्रामसभाची सहमती घ्यावी लागते, पण कुठं घेतली? मित्रांनो, त्यांना जर मोठा प्रोजेक्ट आणायचं तर मग त्यांनी तर आपले करून घेतलं त्यांनी प्रोजेक्ट. दुसरीकडे पेस ॲक्ट म्हणतात, स्वराज्य संस्थांच्या म्हणजे परमिशन घ्यावी लागते, पण कुठं घेतली? मित्रांनो, हा फक्त एक शो ऑफ होऊन गेला आहे. मित्रांनो, आणि आपण बघतो ना, खरं हाही प्रश्न निर्माण होता आपल्यांना की ग्रामसभाचा कन्सर्न मिळाला का? हे खूप सारे प्रश्न निर्माण होतात. पण आपण बघतो की हे कायदे बनवण्याचे, मोडायचे, हे फक्त त्यांचे एक लाईन यूज करू शकते, ते म्हणजे वापरून असं होत आहे. आपण बघतो की 2000मध्ये काही फार्मर्स, काही ट्रायबलनी साठी खूप सारे मोठमोठे आंदोलन केले, जलसत्याग्रह केले. आपण व्हिडिओजमध्ये बघितले असेल की हे लोक लढत आहे. म्हणजे का लढत आहे? मित्रांनो, भारतात डेन्स मायनिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे डिस्प्लेसमेंट हा रिपीटेड पॅटर्न झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळे फक्त प्रोजेक्ट नाही तर डेव्हलपमेंट मॉडेलचाही एक आपण बघतो की डेव्हलपमेंटच्या नावाखाली आदिवासींचं विनाश करण्याचा प्रयत्न हे सरकार लगातार करतं आहे. आणि हा प्रकल्प मित्रांनो, आदिवासी महिला, आदिवासी पुरुष, आदिवासी संस्कृती, आदिवासी भाषा, पण मित्रांनो, काय होतं या देशात अनेक ठिकाणी, अनेक राज्यात, अनेक जिल्ह्यात मोठमोठे प्रोजेक्ट आणताय, मोठमोठे पहाड तोडण्याचं काम करताय, मायनिंग होतं आहे, पण आदिवासींचं ग्रामसभाचं कन्सर्न घेत नाही, आदिवासींची परमिशन घेत नाही आहे. ते फक्त छल करते आदिवासींसोबत आणि त्यांचे मोठमोठे प्रोजेक्ट आहे, मोठमोठे जंगलतोडीचं काम ते करताय आहे. आपण बघितलं मित्रांनो, केन बेतवा लिंक प्रोजेक्ट यांचा कन्सर्न मिळाला का? हाही प्रश्न निर्माण होतो. आदिवासींची परमिशन घेतली का? हाही परमिशन म्हणजे हाही प्रश्न निर्माण होतो. म्हणजे लगातार आदिवासींची जंगल जमीन नष्ट करण्याचं काम करत आहे. जेव्हा आदिवासींची जंगल जमीन वाचवायची असेल तेव्हा आदिवासीच लोक पुढे आले आहे. हे सरकार फक्त आतापर्यंत किती लाखो हेक्टरमध्ये कोट्यवधी पेड यांनी म्हणजे कट्टेवधी झाडं तोडली आहे, तर सरकारने तोडली. या सरकारने आपण बघतो अनेक राज्यात असे लाखो पेड तोडत आहे. मित्रांनो, झाडं तोडत आहे. ही खूप मोठी प्रश्न आहे आणि खूप मोठे आदिवासींसोबत अन्याय आहे, अत्याचार आहे. आदिवासींची पर्यावरण नष्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे. मित्रांनो, आपल्यासाठी आपल्याला आवाज उठावा लागेल. जे